महादेव अप्पा मठाले आणि महादेव अप्पा लोखंडे दोघांचंही नाव महादेव आहे, म्हणून मी त्यांना पूजन करण्यासाठी बोलवलेले. हळदी कुंकूचं बघा, इकडे 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 दादा दादा दादा. पुस्तकाचं या ठिकाणी पूजन संपन्न होतोय. आपण टाळ्या जरा थोडस कमी चिंगूसपणा करतोय. सर्वांना धन्यवाद. आपण आसनस्थ होऊ शकता. पहिला दिवस आजचा. काल जरा थोडासा वेळ झालेला होता, महाराजांचं आगमन काही कारणास्तव उशीर झालेला होता. आज मी वेळ घेणार नाही, आपण त्यांना पूर्ण वेळ देणार आहोत. पण नंतर बोलू नये एका ज्येष्ठ व्यक्तीनं जे समारंभाचे प्रमुख आहेत आणि अशा आदर्श व्यक्तीच्या नंतर एखाद्याने बोलणं ते चुकीचं असतं. म्हणून मी माझं जरा थोडस 2 शब्द मी बोलणार आहे. त्याचं कारण असं आहे की आजचं जे दाम्पत्य पूजन होतं ते दाम्पत्य पूजनासाठी 17 जोड्या आयोजित केलेल्या होत्या. त्यांनीच नावं दिलेली होती, तीच गैरहजर राहिली. अतिशय भयानक परिस्थिती आहे. उद्या हे होऊ देऊ नका. उद्यांची नावं तुम्हाला तुमच्या नंबरवर कळवली जातील किंवा महारुद्र प्रतिष्ठानच्या ग्रुपवर जे ऍड आहेत त्यांना सांगितले जातील. ते पहा. मी नाव वाचत नाहीये कारण माझ्याकडे ती आता वही नाहीये. दंडे जर तिथं असतील तर ते नंतर तुम्हाला पाठवतील. तर ती काळजी घ्या. येताना काय घेऊन यायचंय. आपण शिवाचार्यांचं पाद्यपूजन करणार आहोत, आपली इष्टलिंगाची पूजा करणार आहोत, त्यांचं तीर्थ घेणार आहोत. त्याचं महत्व काय असतं ते सांगणार आहेत. मी सांगणं उचित ठरणार नाहीये, पण ते ऐका. उद्या येताना त्या तयारीने या. येताना साधं आपल्याबरोबर सोहळं असावं, आपली पंचारती समोर असावी, त्याच्यात महाराजांसाठी एक पुष्पहार असावा आणि एखादं स्वीट खडीसाखर असेल. देवाला काही लागत नाहीये, पण जर तुमची जशी म्हणतात ना भावना काय आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी असावं दादा. त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी येणं उपस्थित राहणं गरजेचं आहे. उशीर करू नका. वेळेत या, वेळेत जाऊया. आज 10 वाजता इष्टलिंग पूजा झाली, वाईट वाटलं. इथपर्यंत आपण 4 दिवस जे पळापळ करतोय आणि 1 दिवसासाठी जर नियोजन, तुम्हाला 1 दिवस पूजेला बसायचंय. आजचा दिवस उद्या येणार नाही, उद्याचा दिवस परवा नाहीये. रविवारच्या नंतर महाराज इथं एकदा सांगता समारंभ झाल्यानंतर त्यांना पुढची परत कथा आहे. त्या कथेसाठी त्यांना त्या ठिकाणी जायचं. इथं किती रात्रभर असू दे, ते रात्रभर गाडी चालवणार आहेत, त्यांचे ड्रायव्हर वगैरे ते दोघं. आणि ती अगदी जबाबदारी घेऊन त्यांना त्या ठिकाणी सकाळी पर्यंत पोहोचायचंय. तिथून परत गाडीत त्यांचं सामान टाकायचं, त्यांच्याबरोबर असणारं साहित्याचं म्हणजे पूजेचं साहित्य, आणि परत नंतर दर कोस दर मजल करत त्या ठिकाणी त्यांना इच्छित स्थळी जायचंय. अतिशय सांगायला ऐकायला बरं वाटतं, पण ज्या वेळेला ती घटना घडत असते, ते प्रवास करत असतात. काल महाराज 14 तास गाडीमध्ये होते. आपल्यासारखा एक स्वारगेट वरून येणारा माणूस जर आला तर अगोदर थकतो आणि आपल्या घरामध्ये आज्ञा देतो, ऑर्डर सोडतो, मला चहा करा, मला मी थकलोय, पाय दुखतायत वगैरे वगैरे काय असेल ते. मी त्याच्याशी बोलत नाही जास्त. आपण समजदार आहात, सुज्ञ आहात, आपण जरा समजून घ्या. उद्या वेळेत येण्याचा प्रयत्न करा. इष्टलिंग पूजेला 8 वाजता बरोबर सुरुवात होईल. परत परत सांगतोय, इष्टलिंग पूजेला 8 वाजता सुरुवात होईल. 8 वाजता बरोबर या. उद्याची नावं कळवली जातील. जास्त बोलत नाही. महाराजांना मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना साष्टांग दंडवत घालतो आणि त्यांना पुढील कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी विनंती करतो.
लंबोदर परमसुन्दरं एकदन्तम् रक्ताम्बरं त्रिनयनं परमं पवित्रम् बुद्ध्यं दिवाकरनिभोज्ज्वलकान्तिकान्तम् विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि। सच्चिदानन्दरूपाय सदसव्याशक्तिहेतवे नमः शिवाय साम्बाय स्वयं भुवे नमो नमः। नमः शिवाय साम्बाय सुसुतायादिहेतवे पञ्चावरेण रूपेण प्रपञ्चनावृतायते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रभे वसत्वं मम जीवाङ्ग्रे सर्वविद्या प्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्यं रेवणसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य वन्देऽहं तं जगद्गुरु। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। सर्वांनी भगवान शंकराचं नामस्मरण करूया. जसं आलं तसं सगळ्यांनी म्हणण्याचे प्रयत्न करा. शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव शंभो 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 महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव शिव शंभो शंभो एक ताळी वाजवा एक ताळी. शिव शंभो महादेवा हर घर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 श्री महादेव शिव शंभो महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर घर 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 महादेव शिव शंभो महादेव हर हर
शिव शंभो महादेवा हर 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 श्री महादेव शिव शंभो महादेवा नंदीवाहना शंभो नंदीवाहना शंभो नंदीवागना शंभो नंदीवाहना शंभो नंदीवागना शंभो नटन मनोहर शंभो अतन मनोहर शंभो नंदीवाहना शंभो नंदीवागना शंभो नटन मनोहर शंभो हसन मनोहर शंभो शिव ओम हर ओम शिव ओम नमः शिवाय शिव ओम म्हणा. हर ओम शिव ओम नमः शिवाय शिव ओम हर ओम शिव ओम नमः शिवाय शिव ओम हर ओम शिव ओम नमः शिवाय शिव शंभो शंभो नमः शिवाय हे बघा शिव आपल्याकडं शंभो दिवस कमी आहेत शिवाय दिवस कमी आहे वेळ पण कमी आहे मी काय लय मोठं भजन म्हणवई ना तुम्हाला सिंपल आहे एकदा म्हणून दाखवतो शिव शंभो शंभो महादेव काय आहे याच्यात शिव शंभो शंभो महादेवा हर 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 महादेव क्या बात शिव शंभो म्हणा शंभो शिव शिव शंभो शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव शिव शंभो महादेवा हर 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 महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेव शिव शंभो महादेवा शिव शंभो महादेव शिव शंभो महादेवा एकदा हात वरी करून सगळे हा शिव शंभो शिव शंभो महादेव शिव शंभो शिव शंभो महादेवा हर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेवा जय हो हर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेवा शिव ओम हर ओम शिव ओम नमः शिवाय 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 ओम हर ओम शिव ओम नमः शिवाय ओम हर ओम नमः शिवाय नमः शिवाय
नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जटाजूट माथ्यावरी चंद्रकला श्रीधरी, जटाजूट माथ्यावरी चंद्रकला श्रीधरी. सर्पमाळे डोळे उडी, सर्पमाळे डोळे उडी, चिताभस्म सर्वांगाची लिंबुनी राही. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जन्म जन्माचा हा योगी, संसारी आनंद भोगी. जन्म जन्माचा हा रोगी, आ आ आ जन्म जन्माचा हा योगी, संसारी आनंद भोगी. विरागा म्हणो भोगी, विरागा की म्हणो भोगी. शैलसुता संगी गंगा मस्तकी राही. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. भोलेनाथ महाराज. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. पंडितं पंडिताराध्यं पिंडादिस्थलबोधकं अखंड दंडवत वंदे सूर्यमंडलमंडितं. प्रातस्मरणीय वीरशैव विमल मता स्थापनाचार्य जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पित करू. अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वरापासून सद्गुरु लिंगैक्य बाळेश्वर शिवाचार्य महाराज, लिंगैक्य जगद्गुरु सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महास्वामीजी पर्यंत जी गुरुपरंपरा झालेली आहे त्या गुरुपरंपरेला अनंत प्रणिपाद नमस्कार करीत श्री महारुद्र प्रतिष्ठान वीरशैव लिंगायत समाज कात्रज कोंडवा रोड त्यातलं त्यात गोकुळ नगर पुणे या स्थानामध्ये आयोजित फाल्गुन मास निमित्त तपो अनुष्ठान समारंभ अत्यंत सुंदर इष्टलिंग महापूजा शुभाशीर्वचन संदेश असं आज पहिलाच दिवस अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंद रूपामध्ये कार्यक्रम आजचा पार पडत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मला कसा कार्यक्रम करू, आमचं टीम तर आलंच नाही असं मी विचारातच होतो. मग मला दुग्ध शक्कर योग म्हणतात ह्याला.
दूध दिलं तर चांगलंच वाटते आणि त्याच्यामध्ये साखर पडलं म्हणजे गोडवा आणखी वाढतो. तसं हे काय जवळून आले नाहीत, हे फार लांबून आलेले आमचे गायक वादक मंडळी, हे रायगड भूषण आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बनते. आपल्या महाराष्ट्रातलं जो अत्यंत पवित्र स्थान मानले गेलेले रायगड किल्ला, त्या रायगड भूषण असे आमचे संदीप बुवा देशमुखजी, एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. आणि त्याचबरोबर अत्यंत सुंदर असं तबला वादन करत असणारे, तबला वादन करत असणारे म्हणण्यापेक्षा उत्कृष्ट तबला वादक, मला असं वाटते उत्कृष्ट तबला वादक आम्ही बरेच कार्यक्रम करतो. माझा परिचय त्यांना नाही, त्यांचा परिचय मला नाही, पण स्वर दिसलं की त्यांनी ताल धरलं याला म्हणतात उत्कृष्ट तबला वादक. असे आमचे उत्कृष्ट तबला वादक श्री सचिन देशमुखजी. आणि त्याचबरोबर आमचे ताई साहेब फार सुंदर असं ताळ जे वाजवत आहेत आणि त्यांनी गायनसुद्धा करतात. आणि श्री दीपाली ताई देशमुखजी यांचा सर्व टीमबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. अच्छा, भाऊ आहेत, वहिनी आहेत. अच्छा, भाऊ बहिणी, वहिनी, ओके. हे कोण आहे? मुलगा. अच्छा, ओके. सगळं कुटुंब आले, फक्त महाराजच जिंतरून आलेत. आणि तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात बरं का, हे एकटेच नाही, हे सगळं माझं कुटुंब आहे. असं देशमुख परिवारांबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. अत्यंत सुंदर असं देशमुख परिवाराने संगीताचा साथ देत आहात. काल सभा संचालन करत असताना बरेच अशा गोष्टी त्यांनी सर्वांना सूचना दिले. आमचे सोनेकर सर सुद्धा फार तळमळ असते त्यांची, कार्यक्रम व्हावं, लेकरं शिकावं. आज मी पूजामध्ये लक्ष दिलं ना, काहीच माहित नाही, तसे लेकरं माझ्याकडे हात करायले, डावा करू का उजवा करू करायले ना. आणि ते हात करायलेत कशासाठी? महाराज सगळे तुम्ही अनुकरण करणारे लेकरं आहेत. लेकरं अनुकरण करत असतात, लक्षात घ्या. तुम्ही काही बी म्हणा त्यांच्यासमोर, काही बी करा, त्यांनी अनुकरण करत असतात. मग त्यांनी कोणी डावा हात करू लागला, कोणी उजवा हात करू लागला, पण त्यांना तीर्थ मागायचं होतं. ते उजव्या हातात घेतात का डाव्या हातात घेतात त्यांना माहित नाही. पण सकाळी 4-5 लेकरं, मला तुम्हाला सगळ्यांना तीर्थ दिलं तर आनंद झाला नाही, पण त्या 4-5 लेकरांना मी व्यवस्थित त्यांना तीर्थ दिलं आणि प्रसाद दिलं. तितका आनंद जे आहे ना, ते कुठं जगात कुठं भेटत नाही. असा आनंद आम्हाला तिथं प्राप्त झाला. याचं कारण आहे महाराज, परब्रह्म परमात्मा कुठं राहतो? परब्रह्म परमात्मा आपण आता हुडकायचं आहे. त्यांना हुडकण्यासाठी हा जन्म भेटलेला आहे. जन्माना जायते शूद्रः संस्काराद् द्विजमुच्यते. जन्माना जायते शूद्रः संस्काराद् द्विजमुच्यते. संस्कृतमध्ये सुभाषितकार फार सुंदर सांगतो, जन्माना जायते शूद्रः, जन्मताना सगळे शूद्रच. संस्काराद् द्विजमुच्यते, संस्काराद् द्विजमुच्यते. संस्कार पाहिजे. बघा, तुम्ही पदर घ्या तरच तुमचे कन्या पदर घेणार आहे. तुम्ही भस्म लावा तर तुमची कन्या भस्म लावणार आहे. तुम्ही लिंग धारण करा
तरच तुमची कन्या लिंग धारण करणार आहे. तुम्ही संतांना नमस्कार करा तरच तुमची कन्या, तुमचे संतान नमस्कार करणार आहे. जन्माना जायते शूद्रः. शिवमहापुराण कथा काय सांगते? जन्मताना आपण सगळे शूद्रच. या जन्म मरण या बंधनातून मुक्त होण्यासाठी हा परब्रह्म परमात्मा तिथं बसलेले आहे महाराज. बरेच जणाला असं वाटतं, काय महाराज आमची भक्ती करण्याची वय आहे का? आमचं भक्ती करण्याचं आता वय आहे का? आमचं तर अजून खूप राहिलेलं आहे. भक्ती करण्याचं वय आमचं आहे का महाराज? खरं तर भक्ती कधी करावी? टाळ्या वाजवा एकदा. पहिल्यापासून भक्ती करावी. मला इथं बसून बोलत असताना महारुद्र प्रतिष्ठान आणि गोकुळनगर मध्ये बोलायला मला सुद्धा फार आत्मीयता वाटते. का? तर तेवढं तुम्ही प्रेम मला दिलेलं आहे बरं का. एवढं प्रेम तुमचं, हे प्रेम जे आहे ना, त्यामुळं जन्माना जायते शूद्रः. जन्मताना सगळे शूद्रच. संस्कारात द्विज उच्यते. तुम्ही गाडगा आणायला आता उन्हाळा आल्यावर, आता काय फ्रीज आहे सोडा, गाडगा आणत नाही तुम्ही. आणता, काही जण आणतात. आणायला गेल्यावर कसला आणता? डबडब वाजणारा गाडगा आणता का? त्याला उचलता आणि थोडस बाजूनं पडलेले खडा घेता आणि हातानं नाही, पुन्हा त्या खड्यानं वाजून बघता, त्याला खन खन करायला का डबडब करायला. क्या लाया था इस दुनिया में सिकंदर, और क्या ले चला, मुट्ठी बांध कर आया था, हाथ पसार कर चला गया. आपण हे सगळे जीव काय म्हणतं? हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं. मला पुणेमध्ये प्रवेश केलं ना, तुम्ही कसं दिसता माहिती आहे का मला? आम्ही असे मातीतले माणसं आहोत. आम्हाला गाय आवडतं, शेत आवडतं, सुटसुटीत आवडतं. पण इथं बिल्डिंगकडे बघितल्यावर असं वाटतं, हे इथं कोणती पक्षी आहे, ह्या खोप्यात कोणती पक्षी आहे, इथं कोणती पक्षी आहे. एक एक बिल्डिंग तर अशी आहेत, असं बघावं लागतं. जन्माना जायते शूद्रः. म्हणजे जेव्हा आता आपण जीवनामध्ये, जीवन सुद्धा तसंच आहे महाराज. जेव्हा जोपर्यंत आपलं जीवनाला संस्कार नावाचं प्रवेश होत नाही, संस्कार त्याला लागत नाही, तोपर्यंत त्याला देव सुद्धा स्वीकार करत नाही महाराज. देव सुद्धा स्वीकार करत नाही. एकदा माता पार्वती भगवान शंकराला प्रश्न करते की तुम्ही कुठं राहता? आता हे जन्म कशासाठी भेटला? त्यांना हुडकण्यासाठी भेटलेले. बरेच जणाला वेगवेगळ्या कारणासाठी समजून घेतलेले तुम्ही, पण खरं हे जन्म भगवंताला प्राप्त करण्यासाठी हे जन्म भेटलेले. याचा मुख्य उद्देश ते आहे. आणि मी नेहमीच सांगतो, सगळ्यात खोटं बोलणारा प्राणी कोणाला खोटं बोलले? महाराजाला नाही, चक्क परमेश्वराला खोटं बोललेले. कधी महाराज? तुम्हाला कसं माहिती? चक्क परब्रह्म परमात्म्याला हा व्यक्ती, हा जीव खोटं बोललेले आहे. कसं खोटं बोलतो मला माहितीये का? 8व्या महिन्यामध्ये बाळ गर्भात असताना त्याला सगळं आठवण येत असते. 8व्या महिन्यामध्ये. आता बरेच जणाला, आता वीरशैव लिंगायत धर्मामध्ये 8व्याच महिन्यामध्ये का लिंग, मला एक जणाने विचारलं, महाराज 8व्या महिन्यामध्येच का लिंग धारण करावी? 5व्या महिन्यात, 4थ्या महिन्यात, 7व्या महिन्यात जमत नाही का? विचारतात, काही जण विचारतात. पण 8व्या महिन्यामध्येच का लिंग धारण करावे? गर्भाला लिंग धारण. बघा, वीरशैव धर्माचा का वीरशैव धर्म महान म्हटलं तर
जन्माआधी गर्भाशी लिंग धारण. जन्मनाच्या अगोदर जर कोणतं धर्म तुम्हाला लिंग देत असेल तर तो फक्त वीरशैव लिंगायत धर्म आहे. त्याचा आपल्याला जाणीव पाहिजे महाराज. जन्माधी गर्भाशी लिंग धारण. या 8व्या महिन्यामध्ये बाळ जन्माला येऊ नये म्हणून गुरु महाराजाकडे नेऊन त्या मातेला गर्भाला लिंग धारण केले जातो. त्यावेळी त्यांनी एक वचन दिलेले. बरेच जण आता आम्हाला कसं फोन करायला, महाराज आता 2 दिवसात 9वा महिना लागतोय, लिंग कधी बांधायचं. शास्त्र काय सांगतो, 8वा महिना प्रारंभ झाला की गर्भाला लिंग धारण केलं पाहिजे. का तर त्याला 7 जन्माचं आठवण त्याला येत असतो महाराज. 7 जन्माचं आठवण. आणि त्यांनी देवाला प्रार्थना करतो, अहम मर्तुम इच्छामी, अहम मर्तुम इच्छामी, अहम मर्तुम इच्छामी. 8व्या महिन्यामध्ये तो बाळ परब्रह्म परमात्म्याला मागतो. काय मागतो? मला मोक्ष दे, मोक्ष दे, मोक्ष दे. म्हणून म्हणतात, देव थोर म्हणावा का गुरु थोर म्हणावा, आदी नमस्कार कोणाशी करावा. मला वाटते सद्गुरु थोर वाट. त्या 8व्या महिन्यामध्ये बाळ या जन्माला येऊ नये म्हणून देवासमोर गुरु येतो आणि गुरुच्या मुखारविंदातून त्यांच्या हस्तानं त्या मातेला लिंग धारण होतो आणि त्या मातेच्या कानामधून त्या बाळाला पोचवण्याचा जो मंत्र आहे तो त्यांनी तिथं पोचवले जातो. आणि जे मरायचं म्हणून जप करत असते ना, बघा तुम्ही काही बी एक विचार करा, मला हे व्हायचं म्हणून बघा, तुम्हाला तेच होणार. तुम्हाला शुगर नाहीये म्हणून समजा, उद्यापासून तुम्ही जप करा, मला शुगर झालं पाहिजे. 8 दिवसात तुम्हाला शुगर होणार. जाऊन चेक करून या. कशाला महाराज ते पाहिजे. मग परब्रह्म परमात्माकडं तो मुखारविंद करून परब्रह्म परमात्माला काय मागत असतो? मला मोक्ष दे. म्हणून 8व्या महिन्यामध्ये जर जन्माला आला तर तो त्या बाळाला जगामधलं कोणताही डॉक्टर त्याला वाचवू शकत नाही. का तर त्याच्यावर परब्रह्म परमात्माची कृपा झालेली असते. मग त्यांनी त्यावेळी त्याला वचन दिलेले आहे, मी तुझंच भक्ती करेन. कधी? मधात असताना. मी तुझंच गुणगान करेन, मी तुझाच भक्ती करतो आणि मी तुझाच गुणगान करेन आणि मी तुझ्याच साठी हे शब्द फार महत्वाचा आहे. तुझ्याच साठी जगेन असं परब्रह्म परमात्म्याला मी असं वचन देतो, मला इथून बाहेर काढ. तेव्हा देव म्हणतो ठीक आहे, तथा असतो. वचन दिलं ना. मग हे बाहेर आला 9 महिना 9 दिवस झाल्यावर. मग हे काय करतो? केव्हा रडते ना. बाळ सगळ्यांच्या घरी जन्माला येतो. कसं येतं? हसत येते का? ते जन्माला आला, जन्माला येताना त्याने जर रडलंच नाही, तुम्ही काय करता? हसता. तुम्ही हसता नाही, तुम्ही हसतच नाही. ते रडलं तर आपल्याला हसू येतं. त्यांनी जर रडलं नाही तर मग आपल्याला सुद्धा ते काय होतं? त्यांनी रडलं नाही की मग आपण रडायला सुरू करतो. का? हालचाल करीना. मग हे जन्माना जायते शूद्र हे जन्म कसा आहे? परब्रह्म परमात्माला हा व्यक्ती खोटं बोललेले आहे. म्हणून परब्रह्म परमात्मा दयाळू असतो आणि म्हणतो जा, तुला 100 वर्ष आयुष्य दिलं. आणि याचा उद्देश काय? तुला मलाच हुडकत यायचंय महाराज.
मला छुडकत तुला यायचंय म्हणून तुला 100 वर्ष आहे. बरेच जणाला असं वाटतं माझं आयुष्य लय दिलं देवानं. तुम्हाला तुमच्यासाठी दिलेलं नाही की, त्याला हुडकण्यासाठी आयुष्य दिलेले. आणि एवढा दयाळू परब्रह्म परमात्मा आणि एवढं परब्रह्म परमात्माने दिलेलं आयुष्याचा उपयोग कसं केलं पाहिजे. काल सांगितलं ना, आयुष्य क्षण एकोपी न लभ्य स्वर्ण कोटिभिः. हे काय चाललंय आज? सत्संग चालू आहे. हे सत्संग श्रवण कर. का करावी सत्संग? श्रुतम हरति पापाय. श्रवण केल्यानं काय होते? बरेच जणांना असं वाटते महाराज श्रवण का करावे. श्रवण केल्यानं पाप हरण होते. कळत न कळत आपल्या हातानं पाप घडलेला असतो. म्हणून वीरशैव धर्मामध्ये श्रवण करण्याला फार महत्व दिलेले. श्रवण करावे. श्रुतम हरति पापाय. श्रवण केल्यानं पाप हरण होतो. म्हणून परब्रह्म परमात्मा आपलं पाप हरण करायचं असेल तर कुठं आहे? श्रवण भक्ती करावं लागते महाराज. नवदा भक्तीमध्ये श्रवण भक्ती फार महत्वाचं सांगितलं गेलेलं. बघा आज इथं संस्कार चालू आहे. या संस्कारामध्ये आज इथं आपल्या सोसायटीतले लहान लहान लेकरं इथं येऊन बसलेले आहेत. ते उद्या मोठं होणार. त्यांनी सांगणार आमच्या लहानपणी एक महाराज येत होते, ते असं असं सांगत होते. पण त्यांचा चेहरा काय मला आठवत नाही. कधी? त्यांनी मोठं झाल्यावर. पण त्याला एवढं तरी कळतो की त्याच्या मनामध्ये एवढं तरी प्रतिबिंब होतो की परब्रह्म परमात्मा आणि सद्गुरु रूपात मध्ये येऊन इथं आपल्याला सर्व सत्संग सांगत होते हे त्यांनी सांगतात. म्हणून हे जन्म पहिलं कशासाठी भेटला हे समजून घ्या. हे जन्म भेटला परब्रह्म परमात्माची भक्ती करण्यासाठी, सेंट मारून घेण्यासाठी नाही आणि तयार होण्यासाठी नाही, संपत्ती कमवण्यासाठी नाही. आणि सगळं बघा आज एक आपण घेतलेल्या घरामध्ये एक पक्षी येऊन घर बांधते की नाही. सकाळी त्याला काय अलार्म नाही, त्याला काय दरवाजा नाही, त्याला काय डोर नाही, त्याला काय बेल नाही, काहीच नाही. पण आपल्या घरामध्ये येऊन तो पक्षी घर बांधते. घरामध्ये त्याचं घर बांधते आणि सकाळी अलार्म न लावता इकडं सूर्य निघत नसतो म्हणून त्यांनी चिव चिव करीत उठतो. ते चिव चिव करत नाही, शिव शिव करीत उठतो महाराज. शिव शिव करीत, शिव शिव करीत उठतो. पण आपलं हे मनुष्य परब्रह्म परमात्माला वचन दिलेले काय म्हणून? मी तुझंच भक्ती करेन, मी तुझंच गुणगान गाईन, मी तुझ्याच साठी जगेन. आता कसं झालं तुम्हाला नेहमी मी सांगत असतो, ऊस खाल्ल्यासारखं जीवन झालेलं आहे. ऊस खाता ना तुम्ही, ऊस इथं कुठं तुम्ही रसच पिता. ऊस खाल्ल्यासारखं जीवन झालेलं आहे. ऊसाचं कसं असतं, बुडापासून खाणं एक आणि शेंड्यापासून खाणं एक. नेमकंच जे लग्न झाले असते ना, नेमकं लग्न झालेलं असते. आता काय भक्ती करायचं वय आहे महाराजांचं, आणि ते बुडापासून ऊस खायचं म्हणजे ते नेमकंच लग्न झालेलं आहे. बुडापासून ऊस कसं असतो? लई गोड, अतिशय लई गोड. म्हणतात ना 36 गुण मिळाले म्हणतात बघा. त्यांनी जर म्हणली ना मी माहेरी 2 दिवस जाऊन येतो, कशाला, मी नेतो की चल. 36 गुण म्हणजे बुडापासून जे शेंड्यापर्यंत ऊस खाणं त्याला म्हणतात श्रेयो मार्ग आणि एक म्हणतात प्रियो मार्ग. परब्रह्म परमात्माने काय सांगितलं? भक्ती कर. पण भक्ती करत असताना आपल्याला असं वाटतं की माझं वय नाहीये भक्ती करण्याची, भक्ती करण्याची माझं वय नाहीये. मग इथं परब्रह्म परमात्मेने माता पार्वती भगवान शंकराला विचारते शिवमहापुराण मध्ये, तुम्ही कुठं राहता? तर आपल्याला एक एक घर आहे, एक एक पत्ता आहे, कुठंतरी आपण राहतो असं सांगतो की नाही.
मग असं परब्रह्म परमात्म्याला विचारते त्याने, तुम्ही कुठं राहता? त्यावेळी फार सुंदर एक वाक्य परब्रह्म परमात्म्यानं सांगितलेले, नाहं वसामि कैलासे न मेरो न च मंदिरे, नाहं वसामि कैलासे न मेरो न च मंदिरे, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि पार्वती, तत्र तिष्ठामि पार्वती. परब्रह्म परमात्मा माता पार्वतीनं प्रश्न केले की तुम्ही कुठं राहता? आता आपण सांगतो की नाही, पुण्यात राहतो, इथं राहतो, तिथं राहतो. परब्रह्म परमात्म्याला माता पार्वती प्रश्न करते की तुम्ही कुठं राहता? त्यावेळी त्याने उत्तर देतात, नाहं वसामि कैलासे. ज्याला हुडकायचंय त्याचा पत्ता माहिती पाहिजे की नको? तुम्हाला जर आमच्याकडे यायचंय तर आम्ही कुठं राहतो तुम्हाला आमचा पत्ता माहिती पाहिजे, तरच तुम्ही येणार. नाहीतर मग उगं जायचं, कोणाही रोडला जायचं, मग ते पोचणारच नाही. कुठं जायचं माहिती नाही ना. नाहं वसामि कैलासे. परब्रह्म परमात्मा म्हणला पहिल्या वाक्यामध्ये, ना मी कैलासमध्ये आहे. नाहं वसामि कैलासे, नाहं वसामि कैलासे न मेरो न च मंदिरे. ना मी मंदिरामध्ये आहे, ना मी मेर पर्वतावर आहे. आता मोठा प्रश्न पडला की नाही, देवाचा राहण्याचा ठिकाणच हे असतो. नाहं वसामि कैलासे न मेरो न च मंदिरे. ना मी मेरू पर्वतावर आहे, ना मी मंदिरामध्ये आहे, ना मी कैलासमध्ये आहे. आता प्रश्न पडतो, मग माता पार्वती म्हणली, मग तुम्ही कुठं राहता? म्हणून सांगतो, भक्ती करा. कुठं राहता? परब्रह्म परमात्मा शिवपुराणाच्या माध्यमातून सांगतात. त्या शिवमहापुराण कथेमध्ये स्वतः उल्लेखित केलेले आहे, मद्भक्ता यत्र गायन्ति. मद्भक्ता, माझे भक्त. सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर, मद्भक्ता यत्र गायन्ति, माझे भक्त जिथं गायन करतात. बघा आता इथं काय चालू आहे, तुम्हाला म्हणलं ना मी, शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव, शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा. हर घर 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 महादेव, शिव शंभो महादेव. हर 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 श्री महादेव, शिव शंभो महादेवा. म्हणा, शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा. हर घर 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 महादेव, शिव शंभो महादेव. हर 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 महादेव, शिव शंभो महादेवा. त्यांनी काय सांगितलं, नाहं वसामि कैलासे न मेरो न च मंदिरे, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. त्यांनी स्वतः म्हणले, ना मी कैलासमध्ये आहे, ना मी मेर पर्वतावर आहे,
ना मी मंदिरामध्ये आहे. राहता कुठं? माझे भक्त जिथं गायन करतात मी त्यांच्या हृदयामध्ये वास करतो. मी त्यांच्या हृदयामध्ये वास करतो. मग म्हणून ज्यांनी गायन करतात आता त्यांच्या हृदयामध्येच परमात्मा वास आहे बरं का. म्हणून तुम्हाला म्हणायलो म्हणा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर घर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेवा शिव ओम हर ओम शिव ओम नमः शिवाय 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 शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर घर 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 महादेव शिव शंभो महादेव ओ हर 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 महादेव शिव शंभो महादेवा शिव ओम हर ओम शिव ओम नमः शिवाय 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 शिव शंभो शंभो शिव शंभो महादेव शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर 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 महादेव शिव शंभो महादेव जय ओ हो. हर 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 महादेव शिव शंभो महादेवा हर 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 महादेव शिव शंभो महादेव हर 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 महादेव शिव शंभो महादेवा शिव शंभो महादेव शिव शंभो महादेवा शिव शंभो महादेव शिव शंभो महादेवा नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव की जय नाहं वसामि कैलासे न मेरो न च मन्दिरे मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि पार्वती. आता मला सांगा, मी सांगितलं का हे परब्रह्म परमात्म्यानं शिवपुराणाच्या माध्यमातून आपल्याला उपदेश केलेले आहे. काय म्हणून? मी कुठं इकडं तिकडं कुठं नाहीये बाबा. मला जर हुडकायचं असेल प्रत्येकांच्या मनामध्ये मला शोध. म्हणून म्हणतात ना, अजिबात कोणाचे मन दुखवलं नाही पाहिजे. महाराज, मन कोणाचाही दुखवलं नाही पाहिजे. का? तर मनामध्ये परब्रह्म परमात्माचा वास आहे, म्हणून मन दुखवलं नाही पाहिजे. गुरु परमात्मा क्या बात है? परीशु गुरु परमात्मा परीशु ऐसा
ज्याचा दृढ विश्वासो, ऐसा ज्याचा दृढ विश्वासो, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा. देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला, देवतयाचा अंकिला. स्वयं संतरा जाती घरा परेशो, परेशो, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो. कलाकारांच्या बद्दल जोरदार टाळ्या वाजवा, कारण मी एकटा काय करू शकलो नसतं. हे आहेत म्हणून एवढं कानाला गोड वाटायलंय बरं का, नाहीतर त्यांनी सगळं बंद करू द्या. हे आवडतं महाराज, जे आवडतं त्याच्यात जीवन गुंतवलं पाहिजे महाराज. नाहीतर बरेच जण आपल्या आपल्या मुलाला म्हणतात ना, तुला डॉक्टर व्हायचं, तुला डॉक्टरच व्हायचं. त्याला काय आवडतं ते बघा ना, तुमचा निर्णय त्याच्यावर नका देऊ. बरेच जण असा निर्णय देतात शहरामध्ये, तुला डॉक्टरच. त्याला आवड काय आहे ते बघा. त्याला अध्यात्मामध्ये आवड आहे का, त्याला गणितमध्ये आवड आहे का, त्याला सायन्समध्ये आवड आहे का, त्याला भक्तीमध्ये आवड आहे का, त्याला कशात आवड आहे, त्याच्यात त्याला त्याची रुची अनुसार, त्याचं रुची अनुसार त्याला करू द्या. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, त्याला ज्याच्यात रुची आहे त्याच्यामध्ये त्याला संस्कार द्या. बघा तुमचं लेकरू तुमच्या समोर एक आदर्श व्यक्ती होऊन तुमच्या समोर उभारतो. म्हणून परब्रह्म परमात्मा कुठं आहे, आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणून म्हणतात बघा, तुम्ही सकाळी इष्टलिंग महापूजा केलं, संध्याकाळी कथा श्रवण केलं किंवा आशीर्वचन श्रवण केलं, 3-3 घंटा बसून भागवत श्रवण केलं, 3-3 घंटा बसून शिवमहापुराण कथा श्रवण केलं, 3-3 घंटा बसून पूजा केलं, तर मग जर तुम्ही इथून उठले आणि लगेच एकाचं मन दुखवलं, पूजा काय झालं? अशी प्रार्थना करा भगवंताला, हे भगवंता तू सर्वांच्या हृदयामध्ये आहे, तू सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि तुझंच प्रतिबिंब या जगामध्ये सगळीकडे आहे. अनु रेणु तृण काष्ट मध्ये तू आहे. तुम्हाला माहिती आहे का, शिव महापुराणाची परिचय जर तुम्हाला करून द्यायचा असेल, प्रप्रथम हे शिव महापुराण कथा कोण कोणाला सांगितलं? परब्रह्म परमात्म्यानं भगवान नंदिकेश्वराला प्रप्रथम हे त्यांच्या मुखारविंदातून कथा श्रवण झालेले. लक्ष देऊन ऐका. शिवमहापुराण कथा परब्रह्म परमात्म्यानं स्वतः कथन करून कोणाला सांगितलं? अत्यंत प्रिय व्यक्ती कोण होता, सेवक कोण होता? भगवान शंकराचा, नंदीश्वर. म्हणून मंदिरात जात असताना बाहेर नंदी महाराजांची स्थापना असतो. महाराज काय करावं लागतं त्याच्या? सरळ मंदिरात जातात काही जण. अगर मगर किंतु परंतु जे आहे ना, ते सगळं त्या नंदीपाशी तक्रार मांडायचं. बरेच जण काय करतात,
सरळ मधात जातात आणि महादेवासमोर जाऊन माझं असं झालं, माझं तसं झालं, त्यांनी ऐकत नाही कोणाचं. का आता त्याला अत्यंत प्रिय व्यक्ती कोण आहे? भगवान नंदिकेश्वर आहे. कारण प्रप्रथम शिवमहापुराण कथा कोण कोणाला श्रवण करवलं? परब्रह्म परमात्म्यानं आता स्वतःच्या मुखारविंदातून भगवान नंदिकेश्वराला हा कथा प्रप्रथम श्रवण करवतो आणि भगवान नंदिकेश्वर पावन होतो. भगवान नंदिकेश्वर म्हणतो ही कथा इथंच थांबली नाही पाहिजे. आता तुम्हाला एक चांगल्या गोष्टी कोणाचं कळालं, एक चांगलं काहीतरी गुण आहे तुमच्यात, ते गुण तिथंच नाही ठेवलं पाहिजे, ते वाटत राहिलं पाहिजे. महाराज व्यये कृते वर्धतये व नित्यम. न संपणारं धन कोणतं आहे माहितीये का? तुम्ही कमवता ते एक दिवशी संपते, पण न संपणारं धन व्यये कृते वर्धतये व नित्यम. व्यये म्हणजे खर्च करणं, वर्ध तयेव नित्यम, रोज वाढतं ते, खर्च केल्यानं वाढते. किती विचित्र धन आहे. कुठं तर ऐकलं का तुम्ही? खर्च केल्यावर वाढते असं जर तुम्हाला कळालं, उद्या तुम्ही खर्च करता की नाही? पण ते जे तुम्ही करता ना, घरात नेऊ ठेवता ना, ते खर्च केल्यानं कमी होते. पण एक असं धन आहे, तो खर्च केल्यानं वाढते. व्यये कृते वर्धतये व नित्यम विद्याधनं सर्वधनात् प्रधानम. विद्याधन म्हटलेलं आहे त्याला. काय म्हटलेलं आहे? विद्याधन. तुम्हाला काहीतरी एक चांगलं विद्या आहे तर तिथंच ठेवू नका, त्याला खर्च करा. खर्च करणे म्हणजे त्याला सांगत राहणं, बोलत राहणं, वाटत राहणं. वाटत 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 ते जेवढं तुम्ही वाटताल तेवढं ते धन वाढते, म्हण कमी होत नाही. त्याचं नाव आहे विद्याधन. विद्याधन त्याला म्हणतात, विद्याधन म्हणतात. विद्याधन हे सगळ्यात धनात प्रधान धन आहे. मग तसं भगवान नंदिकेश्वराला एक महत्वाची विद्या भेटली. परब्रह्म परमात्माने सांगितलं, एक व्यक्ती जन्मल्यापासून माझ्यापर्यंत परब्रह्म परमात्मापर्यंत प्रवास कसं केलं पाहिजे. आता तुम्ही सगळे गुगल मॅपवर टाकतात. आम्ही बी चुकलो होतो काल मॅप टाकताना, म्हणून आम्ही गेलो तिकडं. कुठे गेलतो? स्टेशनला गेलतो आम्ही. पुन्हा दुसरं लोकेशन आलं, पुन्हा मग त्याला ऑन केलं, तवा दाखवलं 12 किलोमीटर, अर्धा घंटा उशीर अजून. चला मग. तुम्ही इथून इतकं मिरवणुकी केलं काल, पण आम्हाला देवानेच पूर्ण 1 घंटाभर आपलं पुण्याचं मिरवणुकी करून टाकलं गाडीमध्ये बसूनच. विद्याधनं सर्वधनात् प्रधानम. म्हणून सांगतो, तुम्ही संपत्ती कमवा न कमवा, पण तुमच्या संतानाला मात्र विद्यावंत बनवा. विद्याधन त्याला कमवायचं शिकवा. विद्याधनामध्ये तुमचं सुख आहे. तुम्ही कमवून ठेवलेलं धन त्यांनी कधीच संपून टाकणार आहे. म्हणून मी आज या मंचच्या माध्यमातून बघा, भगवान नंदिकेश्वराने विचार केला, एवढं अमूल्य विद्या कशाला झाकून ठेवायचं. प्रप्रथम भगवान शंकराने भगवान नंदिकेश्वराला ते श्रवण करवलं, शिवमहापुराण कथा. आणि त्याच्यामध्ये किती श्लोक आहे महाराज? 1,00,000 श्लोक आहेत. मला कोणी विचारतात भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहे? 700 श्लोक आहे. परमर्शात 17 अध्याय आहे. सिद्धांत शिखामणीमध्ये 101 पायऱ्या. स्थल म्हणतो आपण त्याला. स्थल म्हणजे टॉपिक, परिपाठ. 101 स्थल आहे. मग तसं
श्री शिवमहापुराण कथामध्ये 1,00,000 श्लोक होते. 1,00,000 श्लोक रूपामध्ये भगवान नंदिकेश्वराला ते महान विद्या देतात. विचार करा. मग हे भगवान नंदिकेश्वर विचार करतो, एवढं सुंदर प्रकट झालेली विद्या इथंच थांबलं नाही पाहिजे. बरेच जण काय करतात, वाईट प्रचार करतात, पण चांगलं मात्र कोणी देतच नाही. चांगलं जर काय असलं तर ते समाजाला जगाला दिलं पाहिजे, पण वाईट असलं तर त्याला कुठंतरी नेऊन पुरलं पाहिजे, पण त्याला प्रचार होऊ द्यायला नाही पाहिजे. चांगलं भगवान नंदिकेश्वराने विचार केला. ही परब्रह्म परमात्मानं एक महान विद्या दान केलेली आहे. शिवमहापुराण कथा प्रप्रथम नंदिकेश्वराने ऐकला आणि भगवान नंदिकेश्वराला वरदान आहे. शिवमहापुराण कथा ज्यांनी श्रवण केलेले आहे त्यांनी सरळ भगवान शिवाकडे जात नाही, पहिलं नंदीश्वराकडे जातात. आता तुम्हाला कोणाला भेटायचं आहे महाराजांना वगैरे, तुम्ही कोणाला भेटता अगोदर? पहिलं त्यांचं सेवक असतील किंवा त्यांचं निकटवृत्ती कोण आहे त्यांना बघता. किंवा एखादं तुमच्या उदाहरण मध्ये सांगायचं जर झालं, एक मुख्यमंत्रीला भेटायचं आहे तर अगोदर तुम्ही त्याचं पीएला हुडकता, मग त्याचं शेड्यूल घेता, मग त्यांचा नंबर घेता, मग त्यांचा तारीख घेता, वेळ घेता, मग तुम्हाला ते भेटतात. मग तसं परब्रह्म परमात्मा ह्या जगाच्या कल्याणासाठी हा सर्व शिवमहापुराण कथा श्रवण करवलेले. यांनी सगळं तिथं बसलेले असताना सरळ जाऊन त्यांना भेटणं हे चुकीचं आहे. मग काय करायला पाहिजे महाराज? मंदिरात जाण्याच्या अगोदर भगवान नंदिकेश्वराला स्मरण करून त्याच्या उजव्या कानामध्ये तुमचं सगळे घराणा मांडलं पाहिजे. महाराज, माझा मुलगा अभ्यास करत नाही, मला धन पाहिजे, मला फ्लॅट पाहिजे, मला काय पाहिजे, मला झोप नाही लागत. बरेच जण आहेत, महाराज झोप लागत नाही. या तुम्ही आमच्या मठात, आपोआप झोप लागतो. झोप का लागत नाही माहिती आहे का? चिंता. बसून बसून चिंता. तुम्ही चिंता करा न करा, कारण त्याचं एक नाव आहे चिंतामणी महादेव. असंख्य अलक्ष कोटी नाव आहेत, त्याच्यामध्ये एक नाव आहे चिंतामणी महादेव. जर तुम्हाला चिंता वाटत असेल मनामध्ये तर तुम्ही चिंतामणी महादेवाचं स्मरण केलं पाहिजे, मग तुमची चिंता दूर व्हायला सुरू होतो. महाराज, चिंतामणी महादेव. चिंता करत करत बसले ना काय होते? चिंतेमध्ये काय आहे? चिंतायाश्च चितायाश्च बिंदुमात्रेण संश्रिता चिंता दहती सजीवम चिता दहती निर्जीवम. चिंतेमध्ये चितेमध्ये जास्त अंतर नाहीये, एक टिंबाचं मात्र अंतर आहे. आणि एक टिंब काढा तर ते चिता झाला, एक टिंब ठेवा तर ते काय झाला? चिंता झाला. दोन्ही जळणारच आहे, दोन्ही जळणारच आहे. कोणतंही ठेवणारा नाहीये. चिंता जिवंतपणे जळतो, चिता हे गेल्यावर जळतो, पण दोन्ही जळणारच आहेत. जळतात की नाही? पण याच्यामध्ये या दोन्ही जळण्यामध्ये आपण काय लक्ष घेतलं पाहिजे? हे जीवन महाराज चिंता करण्यासाठी भेटलेले नाहीये, चिंतन करण्यासाठी भेटलेले आहे. हे चिंतन करण्याचा बाब आहे. आता इथं बसून काय चालू आहे? चिंतन करायचं आहे. काल म्हणलं होतं, कोहम कुतः यातः कुतः गंतव्यम. मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचं आहे. तुम्ही म्हणसाल तुमचा पत्ता सांगत बसू नका, मी भगीरथी आहे का इथं कोणी? मग मी तिथून आले, मी गोकुळनगर मधून आले, ते तिथं जायचं आहे. हे तुमचं लौकिक उत्तर झालं महाराज. परब्रह्म परमात्मा भगवान नंदिकेश्वराला निमित्त करून जगाच्या कल्याणासाठी 1,00,000 श्लोक, पहिलं शिवकथा शिवकथामृत भगवान नंदिकेश्वराला श्रवण करवतात. भगवान नंदिकेश्वर विचार करतो, विद्याधनम सर्वधनात प्रधानम. बरेच जण संपत्ती वाटणी करण्यामध्ये
जे मंद बुद्धीचा असतो त्याला संपत्ती देतात, जे हुशार असतो त्याला काहीच देत नाहीत त्यांचे वडील. का? तर त्यांनी म्हणलेले, त्यांनी सांगतो जगाला की हुशार आहे, म्हणजे ह्याला हुशार केलं, विद्या दिलं त्याला. मग हे न संपणारा विद्या ह्याच्याकडे आहे, हे तर मूड आहे, ह्याला पाहिजे धन पाहिजे, पण ह्याला धन नाही पाहिजे, ह्याला याच्याजवळ विद्या आहे, हे विद्याच्या बळावर ह्याने स्वराज्य निर्माण करू शकतो, असं त्या लेकराला त्याचा वडील म्हणत असतो. विद्या धनम सर्वधनात प्रधानम. म्हणून भगवान नंदिकेश्वराने ही विद्या माझ्यापर्यंतच राहिलं नाही पाहिजे, हे जगाच्या कल्याणासाठी सांगितलेली विद्या आहे, त्याला पुढं आपण सगळ्यांना हे सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय करतो, भगवान शंकराची आज्ञा घेऊन सनत कुमाराला ही विद्या दान करतो. भगवान नंदिकेश्वराने सनत कुमाराला दान करतो आणि सनत कुमाराने महर्षी व्यासांना दान करतो. बघा, ही दान करत आलेली विद्या आहे महाराज. बरेच जण इथं सगळं कमवतात, जाताना काय घेऊन जायचंय का? अस्थिरम जीवनम लोके अस्थिरम धन यौवनम अस्थिरम पुत्र नारी च धर्म कीर्ती द्वयम स्थिरः. इथून आपण काही घेऊन जाऊ शकत नाही. जर तुम्हाला सोन्याचं दात बसविलं जरी असलं ना, तुम्ही गेल्यावर ती रडणारी सांगते रडत रडत, हे म्हातारीच्या दाताला सोनं बसवलेलं काढून घ्या. एवढं पुढे गेलेले जग. अस्थिरम जीवनम लोके. अस्थिर आहे महाराज. बर, मनुष्य एवढा आनंदाने का जगतो? कधी जायचं माहित नाही म्हणून आनंदाने जगतो. आपल्याला माहित नाही उद्याचा तारीख आपला आहे का. आज रात्री मस्त राहतो, काय हो रात्री तो कथा ऐकले, सकाळी आलेच नाही. कधी जायचं माहित नाही म्हणून बघा, मी अगोदरच सांगितलं, जन्म आणि मृत्यूच्या मधात बरेच कार्य आपल्याला भगवंताने ठेवलेले आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधात बरेच कार्य देवाने ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये एवढा अहंकाराने कोणी वागू नका. कोणाचा दिवस कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणून सांगतात ना, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोणी दिवस येईल कैसा, कोणी दिवस येईल कैसा. नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, भरवसा. कोण दिवस येईल कैसा, कोणा दिवस येईल कैसा, कोणा दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोणा दिवस येईल कैसा. नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. आहे भरोसा आहे तुम्हाला. नाशवंत हे शरीर, नाशवंत हे शरीर, नाशवंत
नाशवंत हे शरीर नाशवंत हे शरीर बहुरोगाचे माहेर बहुलोकाचे माहेर बहुरोगाचे माहेर बहुलोकाचे माहेर माहेर कोण दिवस येईल कैसा कोणा दिवस येईल कैसा कोणा दिवस येईल कैसा काय ठुमकसी रे बाबा आय चुमकसी श्री बाबा हे विचार करतो मला उद्या जायचंय उद्या मी सकाळी लवकर उठणार आणि त्याने येऊन तुमचं डोरबेल कधी वाजवेल काय सांगता येत नाही तुम्ही चायनाला गेट लावा मोठं दरवाजा लावा त्याला फायबर काउटिंग करा त्याने आलं ना कुठून येईल कधी येईल कसं येईल म्हणून फार सुंदर ओळीमध्ये सांगतात काय ठुमकसी रे बाबा आय चुमकसी श्री बाबा काळ बैसलासी भोळा काळ लाची गोळा काळ बैसलासी भोळा लाची भोळा 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 कोण दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा कोण दिवस नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा हे बघा त्याने काय केलं पाठवणं सुद्धा आमच्या हातात ठेवलं नाही घेऊन जायचं सुद्धा आमच्या हातात दिलं नाही कोणीतरी सांगतात तुमचं बर्थडे या तारखेला आहे आम्ही ते लिहून घेतो हा या दिवशी मी या जगाला आलो असं माझी आई सांगते त्याला माहित आहे का नाही त्याला काही माहित नसते बघा पाळण्यात असते त्याला विचारा तुम्ही त्याला काय माहित आहे का कधी आलो त्याला कळालंच नाही जसं पहिलं होतं ना तसंच शेवटला होते त्याची अवस्था कधी जायचं कळतच नाही आणि याच्या दोन्हीच्या मधामध्ये आदि आणि अंत्य या दोन्हीच्या मधामध्ये किती माया जाल उभारून तुम्हाला आम्हाला सगळ्याला माया जाल मध्ये फसवून त्यांनी म्हणतो हे कसं येतो बघतो मी म्हणजे बहुरोगाचे माहेर बहुरोगाची बाहेर नाशवंत हे शरीर नाशवंत हे शरीर बहुरोगाचे माहेर बहुरोगाची माहेर त्याच्यामुळं म्हणतात आम्ही प्रसाद देताना आम्हाला विचारावं लागते तुम्हाला शुगर आहे का काही लोक काय करतात शुगर असू नसू असलेलं माहित असलं तरी बी महाराजांनी दिलेत कशाला ते टाकायचं म्हणून ते खाल्लेले आहेत काही जण त्यामुळं आम्हीच भिवून त्यांना विचारतोय तुम्हाला का आम्हाला सुद्धा कळालं बहुरोगाचे माहेर बहुरोगाची
माहेर. रोगाची माहेरघर कुठे आहे? क्या बात आहे, टाळ्या वाजवा. आता कोणाला घर आठवते का या क्षणाला? कोणी कपाटाची चावी घातलं नसेल, कोणी डोर लॉक केलं नसेल, जाऊ दे महाराज. का आवडते हे गोडवा त्यांनी देऊन पाठवलं, आपण विसरत चाललो म्हणून आवडते. बहुरोगाचे माहेर, बहुरोगाचे माहेर. नाशवंत हे शरीर, नाशवंत हे शरीर. बहुरोगाचे माहेर, बहुरोगाचे माहेर. माहेर बहुरोगाचे माहेर. बहुरोगाचे माहेर. बहुरोगाचे माहेर. म्हणून रोग येण्याच्या अगोदर, गुडघे बसण्याच्या अगोदर, ऐकण्याची शक्ती जाण्याच्या अगोदर, दात पडण्याच्या अगोदर, डोळे बंद होण्याच्या अगोदर, माऊली माऊली गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली. माऊली माऊली गुरुराज माऊली, माऊली माऊली गुरुराज माऊली. माऊली माऊली गुरुराज माऊली. माऊली माऊली गुरुराज माऊली. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. जोरदार टाळ्या वाजवा. परब्रह्म परमात्म्याचं हा जो वाणी आहे, सनत कुमारांनी महर्षी व्यासांना सांगितलं. आता आज खूप उशीर झाले. आता व्यास महर्षी पर्यंत येऊस तर 1,00,000 श्लोक होते. लक्षात घ्या, शिवमहापुराण कथेमध्ये व्यास महर्षी पर्यंत येऊस तर 1,00,000 श्लोक होते. आता उद्या हे 24,000 श्लोकामध्ये रूपांतरित होणार आहे बर का. उद्या हेच श्लोक 1,00,000 म्हणजे त्यांनी विचार केलं, या कलियुगामध्ये 1,00,000 श्लोक कधी वाचतील लोक, कधी समजतील, कधी त्याचा अर्थ समजेल. म्हणून त्या 1,00,000 श्लोकामधला सार अर्थमध्ये, म्हणजे आता तुम्ही हे करता, पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यावर कढी करता किंवा सांब काहीतरी करता ना, अपचन होऊ नये म्हणून वरून एक वाटीभर पिता, म्हणजे ते इतकं सगळं केलेलं वरून सार म्हणून, त्यात सगळ्या स्वयंपाकाचा सार रूपामध्ये आपण आमटी पितो. तशाच प्रकारे हे 1,00,000 श्लोक व्यास महर्षींनी विचार केला. 1,00,000 श्लोक हे इथून असंच जर जगाला गेला तर 1,00,000 श्लोक हे कलियुगामध्ये कोणी अध्ययन करणार नाही आणि कोणीही ह्याला एवढं वेळ देणार नाही. कारण आता कसं आहे, आत्ता तूप खाल्लं की लगेच रूप आलं पाहिजे. आता असं आहे, आज तूप खाल्लं
की लगेच तुपाला रूप दिसलं पाहिजे, असं युग आहे. पण याच्यामध्ये 1,00,000 श्लोक कधी वाचतील हे लोक, कधी करतील? म्हणून त्याच्यासाठी व्यास महर्षी 1,00,000 श्लोकाचं अध्ययन करून त्या संपूर्ण सार रूपामध्ये त्याला 24,000 श्लोकामध्ये रूपांतरित करतात. ते भाग आपण उद्याच्या दिवशी पाहूया. कारण यांनी पण मी कसं काल लांबून आलतो, हे पण लांबून आलेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मग काही जवळून नाही आलं, जवळून ते पण नाही आलेत आणि आम्ही पण जवळून नाही आलतो. पण अध्यात्म चिंतन कसं असतो, लय खाल्लं तर डोक्याला लागत नाही. उर्वरित भाग पुढील भागामध्ये. लय खाल्लं पचत नाही, अति तिथं माती. त्यामुळं घेतलेला आनंद जो आहे, आतापर्यंत जो घेतलेला आनंद आहे, जन्माना जायते शूद्रः. हे काढा, हे मंदिरात ठेवा, हे धूप मंदिरात ठेवा. जन्माना जायते शूद्रः संस्काराद् द्विज उच्यते. एक लक्षात ठेवा, जन्मताना सगळे शूद्रच, मग त्याला संस्कार रूपी. आता बघा, तुम्ही इथं सगळे बसलेले, आता मला खूप छान वाटतंय. आता इथं 5th स्टँडर्ड पासून, 1st स्टँडर्ड पासून 5th स्टँडर्ड पर्यंत किंवा 6th स्टँडर्ड, एवढे लहान लहान लेकरं आज इथं ह्या प्रांगणामध्ये बसलेले आहेत. ह्या प्रांगणामध्ये बसलेले आहेत. मला एवढा आनंद वाटतो. कारण हे काय आहे, हे तुम्ही त्यांना ही जी शाळा आहे ना, ही जे आता चालू आहे, ही इथं कोणत्या सिलेबस मध्ये तुम्हाला भेटत नाही शाळेमध्ये. म्हणून ह्या संतानाला, या लेकरांना शिव म्हणजे कोण, शिव कुठं राहतो, परब्रह्म परमात्मा म्हणजे कोण, त्याचा वास कुठं आहे, आपण कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे. का नाही दुखवलं पाहिजे? परब्रह्म परमात्मा आपल्या मनामध्ये आहे. मग त्या मनामधलं परब्रह्म परमात्म्याला, बरेच जणाला ही एक सवय आहे, गुरु महाराजांनी दिलेलं लिंग गळ्यातच ठेवतात, ते तिथंच बंद करून ठेवतात आणि एक लोटा जल सब समस्या का हल, ये हो नहीं सकता वीरशैव धर्म में. जोपर्यंत तुम्ही बांधलेलं लिंगाचं, इष्टलिंगाचं पूजन दररोज करत नाही, त्याचं गुरु महाराजांनी दिलेलं तुमचं मंत्र तुम्ही जप करत नाही, त्या इष्टलिंगाचं पूजा केल्याशिवाय जर तुम्ही कोणी कुठलं तरी एक मोठं महादेवाचं मंदिरामध्ये जाऊन तुम्ही जर भक्ती करत असतील, तर ते भक्ती शिव सुद्धा स्वीकार करत नाही. का तर त्याच्यामध्ये वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे, वेदानामंते यो भागः ते वीरशैवः. वीरशैव शब्दाचा अर्थ आहे वी शब्देनोच्यते विद्या शिव जीवैक्य बोधिका. वी शब्देनोच्यते विद्या, बघा ह्याला सुद्धा विद्या म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे सांगतो, तुम्ही बाकीचं तुम्ही कोणी तुमच्या मुलाला डॉक्टर करताल, इंजिनियर करताल, सगळं करताल, पण ही विद्या त्याला यायला पाहिजे. आणि हे विद्या कुठं येते महाराज? श्रुतम हरति पापाय. जे ऐकल्यानं पाप हरण होतो तिथं हे विद्या येते महाराज. सगळीकडे ही विद्या येत नसते. जे ऐकल्यानं, भक्ती केल्यानं पाप हरण होतो. म्हणून इथं बसून श्रवण केलं तर मग तो विद्या लागतो. म्हणून परब्रह्म परमात्मानं जे महान विद्या या जगाला दिलेली आहे, शिवमहापुराण म्हणजे एक विद्या आहे, एक ग्रंथ आहे, एक चरित्र आहे. पण हे चरित्र आपलं आहे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत. तुला कुठून उगम तुझं कुठं तुझं अस्त आहे, आणि या उगम आणि अस्ताच्या मधामध्ये तुला काय करायचंय. म्हणून मी नेहमी सांगत असतो, खरं वीरशैव धर्माचा सद्भक्त तोच आहे ज्याने इष्टलिंगाची पूजा करूनच स्थावरलिंगाची पूजा करतो. तो खरं वीरशैव सद्भक्त म्हणून सांगितलं जातं.
ಬೆಟ್ಟದ ಕನ್ನಡमध्ये एक म्हण आहे सांगतो. ಬೆಟ್ಟದ ಲಿಂಗವ ಹಿರಿದು ಮಾಡುವ ಪರಿಯ ನೋಡ, ಇಂತಪ್ಪಲೊಟ್ಟೆ ಮೂಳರನು ಕಂಡರೆ ಗಟ್ಟಿ ಉಳ್ಳ ಪಾದರಕ್ಷೆಯಿಂದ ಹೊಡೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ. कन्नड किती जणाला येते? स्वल्प स्वल्प. हा बघा, एक जण आहे तिथं स्वल्प स्वल्प. हात वरी करा. स्वल्प स्वल्प येणारे हात वरी करा. किती जण? वा, एक दोघ जण आहे. कट्टीदा, त्यांच्याकडून पुन्हा मराठीमध्ये समजून घ्या नंतर. कट्टीदा लिंगव गिरिದು ಮಾಡುವ ಪರಿಯ ನೋಡ, ಬೆಟ್ಟದ ಲಿಂಗವ ಹಿರಿದು ಮಾಡುವ ಪರಿಯ ನೋಡ, ಇಂತಪ್ಪಲೊಟ್ಟೆ ಮೂಳರನ ಕಂಡರೆ ಗಟ್ಟಿ ಉಳ್ಳ ಪಾದರಕ್ಷೆಯಿಂದ ಹೊಡಿಯಂದ ನಮ್ಮ अंबिगर चौडಯ್ಯ. जसं आपल्याकडे मन्मथ माऊली होऊन गेले, तसं कर्नाटकमध्ये अंबिगर चौडಯ್ಯ म्हणून एक संत होऊन गेले. त्यांनी फार हे बघितलं सगळं. बरेच जण भक्ती करत असताना मी 1008 बेल वाहिल्याशिवाय दोनदा तीनदा वाहिल्याशिवाय मी एक थेंब पाणी सुद्धा. किती झालं मी मग हे भक्ती कसं केलं पाहिजे? भक्ती करत असताना तुम्ही काय करताय त्याला कळायला नाही पाहिजे, आणि ते समोरच्याने काय करते त्याचं गणना आपण केलं नाही पाहिजे. भक्ती सहज झाली पाहिजे, महाराज, सहज झाली पाहिजे. ಬೆಟ್ಟದ ಲಿಂಗವ ಹಿರಿದು ಮಾಡುವ ಪರಿಯ ನೋಡ. कुठं तरी एक मोठं डोंगरामध्ये मंदिर आहे, त्याचं लिंग आहे, ठीक आहे, त्याला स्थावर लिंग म्हणतात. आणि हे बांधलेलं लिंग म्हणजे इष्टलिंग म्हणतात. या इष्टलिंगाला लहान करून, त्याचा अर्थ सांगतो, भावार्थ. इष्टलिंगाला लहान करून, डोंगरावरचं लिंगाला महान करून, महान करून. आताच मला येताना आमच्या आईनं प्रश्न केले, याचं उत्तर मला सांगा. मग त्यांना एकट्याला सांगूस तर मी सगळ्यांना सांगायलो, कुठंतरी एका मोठ्या डोंगरावर असलेल्या शिवलिंगाला, मंदिराला मोठं करून, बांधलेलं लिंग लहान करून, म्हणजे पूजा न करता, याची पूजा न करता, जर तू तिथं पूजा जर करत असेल तर तशा व्यक्तीला गट्टी उಳ್ಳ ಪಾದರಕ್ಷೆಯಿಂದ ಹೊಡೆಯಂದ ನಮ್ಮ अंबिगर चौडಯ್ಯ. तुमच्या गुरुचे. आता हे बरेच जण विचारतात आम्हाला, महाराज लाकडाच का घालता, लाकडाचा पादुका का घालता? अंबिगर चौडయ్యने सांगितलं, अशा व्यक्ती जर तुम्हाला कुठे आढळलं ना महाराज, तुमचं खडाव तुटूस तर त्यांना हाना म्हटले. त्यांनी तुमचे खडाव तुटूस तर त्यांना हाना. कशामुळं? की इष्टलिंगाला महत्व द्या अगोदर, मग नंतर तुम्ही काय भक्ती करायचं ते कर. कारण याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे. मी सुद्धा, म्हणजे भगवान शंकर स्वतः सांगतो वेदाच्या अंत्यभागामध्ये, जर तू इष्टलिंगाची पूजा न करता जर स्थावर लिंगाची पूजा करत असतील तर मी तुझ्या पूजा स्वीकार करत नाही, म्हणून त्यांनी स्वतः वेदाच्या अंत्यभागामध्ये उल्लेखित केलेलं आहे. म्हणून गुरु दिलेलं इष्टलिंग फार सगळ्यात महत्वाचा असतो महाराज, सगळ्यात महत्वाचा असतो. ते कधीच जीवनातून वगळलं नाही पाहिजे, गळ्यातून कोणी त्याला काढून ठेवलं नाही पाहिजे. आपल्या सोबत येते काय, विचार करा. तुम्ही काही जरी केलं ना, काही कमवलं ना, काही येत नाही, पण गुरु महाराजांनी दिलेलं इष्टलिंग मात्र तुमच्या सोबत येतो, आणि अंतिम अवस्थेमध्ये तुमच्या सोबत येणारा वस्तू मात्र ते एकच आहे महाराज. म्हणून लिंग आमचे जीवन, लिंग आमचं जीवन आहे. म्हणून परब्रह्म परमात्म्याचं स्मरण करण्याच्या अगोदर इष्टलिंगाची अनुसंधान करणं, जप करणं. जसं झालं जर जलधार प्रियो शिव, भगवान शंकराला काय आवडतं? तुम्ही काहीही असं काय तसं काय आणून त्यांना सजावट केलं तर आवडत नाहीये त्याला. फक्त जलधार धरा बस.
जलधार धरा. फक्त भगवान शंकराला काय आवडतो? जलधार आवडतो. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावियले भस्म कपाळा. हो, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावियले भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा शंकरा, महादेवा, हे भोळा शंकरा. मला असं वाटायलंय की आम्ही हे सगळे मिळून बरेच कथा केल्या असेल. एवढं त्यांनी ट्युनिंग बनवली माझ्यासोबत. हीच कलाकारांची लक्षण हेच असतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या सोनेकर सरांच्या चिरंजीवच्या लग्नामध्ये यांना मी पाहिलं होतं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. परब्रह्म परमात्माचा काय आवडतं आणि आपल्याला काय आवडतं? जीवनामध्ये आपल्याला सुद्धा इष्टलिंग आवडलं पाहिजे, भक्ती करणं आवडलं पाहिजे. आपल्या संतानाला भक्ती मार्गाला लावा, कारण पुढं चालून अनेक वेगवेगळ्या संदर्भ आणि इतकं वाईट वेळ आपल्या समोर येणार आहे. तर या सगळ्या वाईट वेळाला आणि खराब टायमाला जर कोणी तारणहार असतील तर माझ्या भगवान शंकराशिवाय कोणी तारत नाहीये. त्यामुळं भक्ती करणं आपल्या संतानाला शिकवा. कारण सकाळी सकाळी उठल्यावर शिव म्हणायचं शिकवा. सकाळी सकाळी उठल्यावर मोठ्यांचं चरणस्पर्श करणं शिकवा. सकाळी सकाळी उठल्यावर त्याला त्याची प्रार्थना शिकवा. कारण शिकवण्याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण बरेच जण संपत्ती कमवण्याकडे लक्ष देतात आणि ज्यांच्यासाठी आपण कमवत आहे त्यांनाच लक्ष देणं बंद करतात महाराज. मग तुम्ही त्यांना लक्ष देणं बंद करू नका. तुम्ही संपत्ती थोडं कमी कमवा, पण तुम्ही ज्यांच्यासाठी कमवून ठेवत आहे त्यांच्यावर चांगलं संस्कार द्या. ते तुम्हाला धनाची कमी पडू देणार नाही. कारण एवढं या मंगलमय प्रसंगामध्ये भक्तीचं वातावरण आज प्रथम दिवसाचं पुष्प इथं या ठिकाणी साजरं झालं. आणि उद्या ठीक सकाळी किती वाजता पूजा? तुम्ही आज बी 7च सांगितले होते आणि तुम्ही आले. हां, त्यामुळं